एकदा एक ससा सिंहाला थेट कोर्टात खेचतो. न्यायाधीश: ससोबा, तुमची तक्रार काय आहे? ससा: न्यायाधीश महाराज, ह्यो सिंह मला खाऊन टाकण्याची धमकी देत आहे. सिंह: खोटं आहे. न्यायाधीश महोदय, मी तर याला फक्त एवढंच म्हणलं, आज डिनरला या. ससा: हा, लय शहाणा. म्हणजे तू स्टार्टर म्हणून एका भाकरीत गुंडाळून खाऊन टाकशील. आता इंस्टाग्राम राहिलं नाही. ते आता जीवनसाथी कॉम झालं आहे. जे बघावं ते सेटिंग करायला लागलंय. बघ डीपी, कर मेसेज. मुलगा: तुझी स्माईल ना खूप मस्त आहे. मुलगी: माझ्या स्माईलवर ना सगळे मरतात. मुलगा: वेळ असला तर आमच्या घरला ये की उंदीर मारायचा आहे. अर्ध्या तिकिटात आले माहेरी, नवऱ्याला घरी टाकून. महाराष्ट्र सरकारचं नाव घेते एसटी मंडळाचा मान राखून. No, 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 no. अच्छा हुआ मोबाइल बैटरी से चलता है, नहीं तो पेट्रोल डीजल भराते भराते कंगाल हो जाते हैं. सुखी संसारासाठी 2 टिप्स. एक, बायको बोलत असताना शांत राहा. आणि दुसरं, बायको शांत असताना बोलू नका. सोन्या: डॉक्टर साहेब, मला एक आजार आहे. डॉक्टर: काय? सोन्या: एखाद्याशी बोलत असताना मला ती व्यक्ती दिसत नाही. डॉक्टर: आणि असं कधीपासून? सोन्या: फोनवर बोलत असताना. डॉक्टर: बेशुद्ध. No, 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 no. मास्तर: सांगा बर, साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते? विद्यार्थी: कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरघळली की तिचा पाक होतो. स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेव्हा 2 जण बहुतेक लुटण्यासाठी अचानक आडवे आले. टिंगलीच्या स्वरात म्हणाले, एवढ्या रात्री तेही एकटाच, भीती वाटत नाही? लई डेरिंगबाज दिसतोय राव तू. मी फक्त एवढंच म्हणालो, जिवंत होतो ना तेव्हा लई भ्याला असतो. ते दोघं दिसलेच नाहीत परत. गुरुजी: बंड्या, सांग बर, माणूस कुठे कुठे मान वर करून पैसे देतो आणि मान खाली घालून पैसे घेतो? बंड्या: गुरुजी, माणूस 5-10 रुपयासाठी भांडण करून रिक्षा, भाजीवाला, छोटे व्यावसायिक यांच्याशी मान वर करून पैसे देतो आणि दारूचे दुकान, डॉक्टर, मेडिकल, मटण, चिकन हॉटेल, पेट्रोल पंप या ठिकाणी मान खाली घालून भामट्यासारखे चुप पैसे देतो. गुरुजी: बंड्या, बस, कुठून कुठून ज्ञान आणतोस तू? मी देवाला म्हटलं की देवा, मला योग्य नवरा भेटू देत. देवाने ते इतकं मनावर घेतलं की नेहमी तोच कसा योग्य आहे सगळ्याच बाबतीत हे दाखवणारा नवरा दिला. कॉलेज जीवनात माझी एक मनीषा होती. संगीतावर प्रेम करावं तशी भावनाही माझ्या मनात होती. प्रेरणा तर रोजच भेटायची. माझी साधना तर पक्की होती. पण आशा जवळ असताना ती माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझ्या अपेक्षाच. आणि माझ्या जवळ आता फक्त कविता चांगली आहे. आता तिची पूजा करा, अर्चना करा. No, 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 no. बाप: हे बघ बेटा, जेव्हा मुलीकडचे तुला बघाय येतील तेव्हा त्यांच्यासमोर मोठं मोठं फेक. मुलगा: ठीक आहे बाबा. जसे मुलीकडचे आले मुलगा फेकायला लागला. मुलगा: बाबा, चावी द्या, रेल्वे घरात लावायची आहे. बाप: अजून आयसीयू मध्ये आहे, मुलीकडच्यावर उपचार चालू आहेत. एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला आणि शेवटी स्वतःचा राग आवरत त्या महिलेला बोलला, मला माफ करा, मी तुम्हाला एक पण चांगली साडी दाखवू शकलो नाही. बाई: जाऊ द्या, एवढं काय त्यात, मी तर अशी पण भाजी घ्यायला चालले. तुमच्या दुकानात एसी चालू दिसला म्हणून थांबले. चप्पल उलटी ठेवल्याने जर घरात भांडणे होत असतील तर
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस नक्कीच चपलेचा ट्रक उलटा पडला असेल. नवरा: अगं, यावेळेस किराण्यात संतूर साबण लिहू का? बायको: सरळ सरळ नाही, पण कोड्यात बोललेच ना तुम्ही की आता तू म्हातारी दिसायला लागले म्हणून. देशात कोणीच बेरोजगार राहू नये आणि लोक गुंतवून राहावे म्हणून सरकारने 2 योजना आणल्या. एक म्हणजे आधार कार्ड लिंक करणे, दुसरे म्हणजे बँकेत KYC करणं. No, 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 no. बायकोच्या छळाला वैतागलेला नवरा बाल्कनीतून उडी मारणार इतक्यात आवाज येतो. बायको: अहो, ऐकलत का? माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, जरा येता का? ओळख करून देते. नवरा: हो हो, आलो. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे काय रे? उत्तर: कढीपत्ता. कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात याला सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकले जाते. डॉक्टर: तुम्ही किती वेळ फोन वापरता? रुग्ण: दिवसात फक्त 2 वेळा. डॉक्टर: किती वेळ? रुग्ण: पहिली वेळ सकाळी 10 तास, दुसरी वेळ रात्री 8 तास. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.